धड होतं. हॅलो एव्हरीवन, स्नेहा बाई आलेली आहे. हॅलो एव्हरीवन, आहात तुम्ही सगळे? हा प्रश्न विचारायला मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण की जवळजवळ मी जून 2024मध्ये लास्ट ब्लॉग टाकला आहे माझा माथेरानचा. मी माझ्या मावशीच्या फॅमिलीबरोबर गेलेले आणि तिथून मी आता परत ब्लॉग करते. एकतर पहिली गोष्ट, मी खूप 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 जास्त म्हणजे लाजते आहे कॅमेरासमोर. आत्ता मला नाही माहीत का पण होतं. तिचा आवाज तर मला फार कमी येतो, कारण की मी हळू बोलते. मी माझ्याच घरात हळू बोलते, कारण की मला लाज वाटते. मी खूप जास्त एक्सायटेड आहे परत ब्लॉग स्टार्ट करते. त्यामुळे तुम्हाला एक सांगू का, मगाशी आहे ना मी असं आठवत होते, म्हणजे माझं ऑफिसचं काम चालू होतं आणि मी त्यामध्ये सगळं कॉन्टेंट आठवत होते की मला आज काय बोलायचं आहे, मी व्हिडिओ शूट करणार आहे वगैरे वगैरे वगैरे. तर ना त्यामध्ये मला खूप सुचलं होतं. आणि आत्ता मी कॅमेरा ओपन केला आहे, व्हिडिओ ऑन आहे माझा, आणि मला सुचतच नाही मी काय बोलावं. असं होतं का तुमच्याबरोबर? माझ्याबरोबर हे आत्ता नाही, माझ्याबरोबर नेहमीच होतं आहे. आता मी ठरवलं आहे की आता मी कॅमेरा ऑनच ठेवणार आहे आणि मला जसं सुचेल तसं बोलणार आहे. आणि आता माझ्या इथे मंदिर आहे आणि आता तिथेच आय थिंक भजन सुरू होतं आहे आणि मला त्याच्या आधी पटापट बोलावं लागणार आहे. मी लास्ट ब्लॉग टाकला होता जून 2024मध्ये माथेरानचा, जे की मी माझ्या मावशीच्या फॅमिलीबरोबर माथेरानला गेले होते. आणि त्यानंतर मी ब्लॉगच केला नाही, कारण की मी त्याच्यानंतर मी 2-4 ब्लॉग शूटसुद्धा केले होते, बट मी ते पोस्टच केले नाही, कारण की ना सॅटर्डे संडे माझं ऑफिस चालू असतं आणि सॅटर्डे संडे मला इतका वैताग येतो आणि त्या सॅटर्डे संडेचा मला पुरेपूर वापर करून घ्यायचा असतो. मी ॲटलिस्ट वीकली किंवा 2 वीकमधून एकदा तरी व्हिडिओ पोस्ट करण्याचा ट्राय करेल. आणि मी विषय काय माहिती आहे का, मला शूट काय आपण किती करू शकतो, बट ना मला एडिटिंग मलाच करावं लागतं आणि मला एडिटिंगला वेळ लागतो. त्यामुळे मग मला नाही पॉसिबल झालं आणि मग मी कंटाळा करून टाकला. मध्ये तर माझ्या मनात आलेलं की मी व्हिडिओज पण डिलीट कराव्या, बट नाही केल्या, कारण की म्हटलं मेमरीज आहेत तर मग नको डिलीट कर. आणि आता परत माझ्या डोक्यामध्ये आले की मी ब्लॉग करावं. माझा जसं पहिला मी जेव्हा ब्लॉगिंग स्टार्ट केलं होतं आणि पहिला जसा मी इंट्रोडक्शनचा व्हिडिओ दिला होता, तर तसाच मी हा व्हिडिओ करते, कारण की आता मी शिमग्याला चालले आहे गावी माझ्या, जे की माझे 2-3 ब्लॉग ऑलरेडी आहेत शिमग्याचे, जे तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहिले आहेत आणि नसतील पाहिले तर तुम्ही आधीचे ब्लॉग जाऊन पाहू शकता. तर इंस्टाग्राम आणि मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती स्टोरी टाकली होती की म्हणजे मी ब्लॉग परत स्टार्ट केलं पाहिजे, तर मला खूप जणांनी हो म्हटलं आणि मग माझं थोडंसं कुठेतरी बोलतात ना कॉन्फिडन्स बूस्ट झाला. सो मग मी म्हटलं ठीक आहे चला करूया. आणि आता मला माहीत नाही की कुठून आतमधून आलं आहे परत ते सगळं, तर परत आणि मी आज खूप दिवसानंतर असं कॅमेरासमोर बोलते, तर मला खूप जास्त असं लाजल्यासारखं होतं. आता हॉलमध्ये मी एकटीच आहे आणि मी एकटीच व्हिडिओ शूट करते, तरीसुद्धा मला होतं, मला माहीत नाही का. आणि मी ठरवलेलंच आहे की मी 2 वीकमधून ॲटलिस्ट एक व्हिडिओ तरी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन आणि मी ते घेऊन येईन ब्लॉग्स. जर तुम्हाला माझे ब्लॉग्स बघायला आवडतील तर, आणि जर तुम्ही माझ्या ब्लॉग्सना प्रेम दिलं तर, पहिलेसुद्धा माझ्या ब्लॉग्सना खूप सारं प्रेम दिलेलं आहे, तसंच आता पण देत राहा. सो असं सगळं आहे आणि मी असं ठरवलेलं आहे. तर तुम्हाला अजून काही सजेशन्स द्यावेसे वाटले किंवा मला काही सांगावंसं वाटलं तर तुम्ही नक्की सांगू शकता. आणि तुम्हाला काय वाटतं की मी कशावरती व्हिडिओज बनवू शकते, किंवा माझ्याजवळचे लोकंसुद्धा आहेत जे माझे ब्लॉग्स बघतात आणि अननोनसुद्धा आहेत, मला माहिती आहे अननोनसुद्धा आहेत जे की माझे ब्लॉग्स बघतात. आणि तुम्हाला मी सांगू का, माझे 896 सबस्क्रायबर्स झाले आहेत आधीच, आणि त्याच्यानंतर नाही वाढले कारण की मी एकही व्हिडिओ पोस्ट केला नव्हता. सो मला आणि आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर्स करायचे आणि मी करणार आहे. नंतर मला एक गोष्ट अशी सांगायची आहे की मी रोज किंवा असं 2 दिवसातून एकदा व्हिडिओज नाही टाकू शकत, कारण की मला सॅटर्डे संडे सुट्टी असते. आणि जसं की मी सॅटर्डे संडे सुट्टी असते, बट माझं ऑफिस 9 to 5 नाही येणार, तर मग मी रोजच ब्लॉग करायला मी ट्राय केलं असतं. माझ्या शिफ्ट तितक्या घाणेरड्या आहेत, कारण की त्यामुळे मला नाहीच मिळत, कारण की मी पूर्ण दिवस घरीच नसते. तसं बघायला गेलं तर माझा अर्धा टाईम तर ट्रॅव्हलिंगमध्ये जातो आणि अर्धा टाईम माझा शिफ्ट.
कामात जातो. तर असं सगळं आहे. त्यामुळे बट जसं मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी सारखं व्लॉग घेऊन यायला ट्राय करेन आणि लवकरच भेटणार आहोत आपण माझ्या शिंद्याच्या ब्लॉगमध्ये. लवकरच भेटणार आहोत आपण आमच्या डॉक्टर शिंद्याच्या ब्लॉगमध्ये. सो मी दरवर्षीप्रमाणे नाही दाखवणार, काहीतरी वेगळं दाखवायला यावेळेला ट्राय करेन. आणि मला कसा वाटला माझा कमबॅक मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज मला थोडा कॉन्फिडन्स द्या आणि लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू ऑल.